सर कशी आली भाकर? छान आली भाकर. छान आली. बघा मंडळी, हे सर आलेले अंधेरीवरनं. तुमचा कसला स्टॉल आहे सर अंधेरीला? भाकरी गव्हाच्या भाकरी गव्हाच्या सरांचा अंधेरीला झुणका भाकरचा स्टॉल आहे. बघा ते स्वतः ट्रायल घेत आहे आणि आज गॅसवर पण भाजून पाहतोय आपण. बघा मंडळी, आपण अशा प्रकारे ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या या मशीनवरती. सर कशी आली भाकर? छान आली, चांगली आली. बघा मंडळी, या सरांचा झुणका भाकर केंद्र आहे अंधेरीला. त्यांनी आज ज्वारीच्या भाकरी बनवून बघितल्या आणि सर तुम्हाला पाहिजे तशीच भाकर आली ना सर? हो बरोबर. अगदी सरांनी अगदी गावाकडची ज्वारी आणली होती दळून. एका जोडची सर मशीनवर एक नंबर भाकर बनते. भाकरीला चॅलेंज नाही. आता मशीनवर ज्या वेळेला भाकर बनवतो आपण त्यावेळेस पीठ मळणं हे सर्वात महत्वाचं काम आहे. ओके. पीठ मळल्यानंतर मशीन एक नंबर काम करते. म्हणजे मशीनला अशी वाटत नाही सर की आपली हाताची भाकर आहे असं, मशीनवरची भाकर असं वाटत नाही. मशीनवरची भाकर वाटत नाही. अगदी हाताची कशी भाकर आहे तशीच भाकर आहे. बघा मंडळी, या आपल्या छोट्या पिल्लू मशीनमध्ये तांदळाची भाकरी, ज्वारीच्या भाकरी, चपाती सगळं बनवू शकतो आपण. नागलीच्या भाकरी सुद्धा फुगली असेल. आणि बघा सरांचंच मनोगत ऐका मंडळी, अशी भाकरी फुगली म्हणजे भाकरी क्वालिटीची आहे. ओके. खाण्यासाठी एक नंबर भाकर, एकदम रुचकर खाण्यासाठी. बघा मंडळी, अशी एकावर एक भाकरी घेऊ शकतो आपण. 20-25 भाकरी एकावर एक घेऊ शकतो. चिटकत नाही, कुठल्याही प्रकारचं सुकं पीठ लावलेलं नाही आपण. मंडळी, अंधेरीच्या सरांना ज्वारीच्या भाकरीनंतर आपण आता चपाती बनवून दाखवतोय. बघा चपाती. सर बघा चपाती कशी येते. अंधेरीची सर हातात घ्या. घ्या, नाशिकवाले ते त्यांना म्हणजे. नाशिकवाले तुमचा कसला व्यवसाय आहे? चालू करायचं म्हणजे त्यांना आम्ही चपाती भाजी केंद्र चालू करायचं आहे. एक नंबर. चपातीला चपाती तर भाकरीपेक्षा अजून भारी आहे. भाकरी चपाती भाकरीपेक्षा चपाती भारी आली सर. भारी आली म्हणजे क्वालिटी आली. हा म्हणजे दोन्ही होतं. भाकरीचं पीठ मिळण्यावर डिपेंड असतं. चपातीचं पीठ थोडंसं पाठी मागे पुढे जरी झालं तरी चालतंय. ओके. भाकरीला नाही. भाकरी एक नंबर झाली. भाकरीचा चालेल नाही. बघा मंडळी, या सरांचा अगदी 10 वर्षापासून अंधेरीला झुणका भाकर केंद्र आहे. हे जे बोलताय ना ते त्यांच्या अनुभवाचे बोलताय ते. पूर्ण साईड चपाती